तो आहे तो आता शिवालयकडे थोड्याच वेळामध्ये पोहोचेल आणि त्यांचा ताफा जो आहे तो आता सागरी सेतूवरून आता पुढे जो आहे तो जाताना आपण पाहताय। नक्कीच कोस्टल रोडनं राज ठाकरे हे देखील आता शिवालय या ठिकाणी पोहोचणार आहेत। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, तुम्ही राज ठाकरे यांना फॉलो करताय, पहिल्यांदाच राज ठाकरे शिवालय या ठिकाणी जाणार आहेत, उद्धव ठाकरे शिवालय या ठिकाणी पोहोचलेत। आतापर्यंत मराठीच्या मुद्द्यावरून या दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। अशा वेळेला आता मतचोरीचा हा आणखी एक मुद्दा आहे, ज्या मुद्द्यावरून आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर शरद पवार देखील काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील। काँग्रेसचे इतर काही नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। तर एक वेगळी मोठ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच निखिला, महाविकास आघाडीचे सगळे नेते तर वोट चोरीच्या मुद्द्यावरून सातत्यानं भाष्य करत आलेलेच आहेत। मात्र राज ठाकरे यांचं सुद्धा मत काही फारसं वेगळं नाहीये, कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी केलेलं भाष्य किंवा त्यांनी केलेले आरोप किंवा त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न सुद्धा चर्चेमध्ये आहेत। आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पारदर्शक व्हाव्यात यासाठी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी आता हे शिष्टमंडळ जे आहे ते एकत्रित करून आता निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायचं ठरवलेलं आहे। राज ठाकरे कित्येक वर्षानंतर शिवालय हे जे शिवसेनेचं अधिकृत कार्यालय आहे तिथे जात आहेत। आणि याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं मागच्या काही महिन्यामध्ये सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधूंच्या वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं का असेना किंवा वेगवेगळ्या निमित्तानं असेना भेटीगाठी होत राहिलेल्या आहेत। मात्र महाविकास आघाडीच्या अशा शिष्टमंडळासोबत पहिल्यांदाच राज ठाकरे हे एखाद्या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत। आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ बांधले असं म्हणायला हरकत नाही। मात्र यावेळेला राज ठाकरे त्यामध्ये नव्यानं त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत किंवा या सगळ्या नेत्यांचं यावरतून एकमत झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या राज ठाकरेंचा ताफा हा कोस्टल रोडवरती आहे आणि त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये ते सुद्धा शिवालय येथे पोहोचतील। शिवालय येथे पोहोचल्यानंतर या सगळ्या नेत्यांमध्ये एक बैठक होईल। या बैठकीमध्ये काही महत्वाच्या विषयांवरती चर्चा होईल। ते सगळे मुद्दे जे मुद्दे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांना हे नेते भेटणार आहेत त्यावरती सविस्तर चर्चा होईल। आणि जे निवेदन निवडणूक अधिकाऱ्यांना द्यायचं आहे त्या निवेदनावरती सगळे नेते सह्या करतील आणि मग या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जाईल। भेटीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान जे कोणते मुद्दे असतील ते सगळे मुद्दे घेऊन या सगळ्या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा वायबी चव्हाण सेंटरवरती राहणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये एक महत्वाची बाब ती म्हणजे काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या शिष्टमंडळामध्ये असणार नाहीये, तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जातं। या सगळ्या शिष्टमंडळामध्ये खरं तर सगळ्या पक्षांचे प्रमुख असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणं अत्यंत महत्वाचं मानलं जातंय। मात्र ते यावेळेला उपस्थित राहत नाहीयेत। मागच्या 2-3 दिवसामध्ये आपण घडामोडी पाहतोय की मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते युतीवरनं वेगवेगळं भाष्य करताना पाहायला मिळतात। स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसे युतीसोबत नको अशा पद्धतीचं भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर मनसेने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। आणि अशातच हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यामुळे काँग्रेसची भूमिका येत्या काळामध्ये काय असली पाहिजे हे हायकमांड कडून स्पष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ हे थेट भाष्य करू शकत नाहीत आणि म्हणून कदाचित आज ते या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले नसावेत अशी देखील चर्चा सध्या तरी रंगते आहे। मात्र या सगळ्या नेत्यांना येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला घेऊन युतीचं नेमकं तुम्ही काय करणार आहात हा प्रश्न माध्यमाकडून साहजिकच विचारला जाऊ शकतो, कारण वोट चोरीचा मुद्दा हा राष्ट्रीय स्तरावरती मांडण्याचं काम राहुल गांधी स्वतः करतायत, इतरही सगळे नेते सातत्याने ते प्रश्न उपस्थित करतायत आणि आज काँग्रेसचा प्रमुख चेहरा जो राज्यामधला आहे तो सुद्धा आजच्या शिष्टमंडळामध्ये असणं अत्यंत आवश्यक होतं असं देखील बोललं जातं। आणि म्हणून या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेटीनंतर किंवा त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय ते सगळे नेते बोलतात, येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये काय नेमके शंका आहेत, काय प्रश्न आहेत, त्यावरती ते काय भाष्य करतात आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुकीला घेऊन या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे देखील पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होऊ शकतं। मात्र याची भेट अत्यंत महत्वाची मानली जाते, तर महाविकास आघाडीचे जरी नेते याच्या आधी अशा पद्धतीने भूमिका मांडत असले तरी मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत यावेळेला पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटीसाठी जात आहेत आणि सगळे पहिल्या फळीतले नेते म्हणजे जे काही पक्षाचे प्रमुख चेहरे आहेत ते नेते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला जात आहेत। म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे या भेटी दरम्यान काय नेमकी चर्चा होते आणि पत्रकार परिषदेमधून या सगळ्या नेत्यांची भूमिका नेमकी काय
हे महाराष्ट्रासमोर आज खरं तर येऊ शकतं आणि काय मुद्दे असणार आहेत हे देखील स्पष्ट होऊ शकतं. नक्कीच कृष्णा, मराठीच्या मुद्द्यावरून कौटुंबिक हे भेट म्हणून ठाकरे बंधू आतापर्यंत एकत्र भेटले होते. त्यानंतर राज ठाकरे पवार यांची भेट झालेली होती. मात्र आज असं पहिल्यांदा होतं की या मतपुचोरीच्या मुद्द्यावरून आणि निवडणूक आयोगाकडे जाण्यावरून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार हे एकत्र या ठिकाणी भेटणार आहेत. तीन प्रमुख चेहरे, तीन प्रमुख नेते ज्यांच्या भोवती संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. अशा वेळेला तीनही नेते एकत्र भेटल्यानंतर नेमकी काय यामध्ये चर्चा होईल असं वाटतं? ऑलरेडी तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याकरता बूथवर याद्या आहेत. त्यामध्ये काही जर घोड झाला असेल तर दुरुस्त करता येतो, पण तसं नाही करायचं आहे. बूथ लेवल एजंटच्या माध्यमातून त्यांना ते ऑब्जेक्शन घ्यायचे नाही आहे. त्यांना महाराष्ट्राचा नरेटिव्ह सेट करायचा आहे आणि पार्ट्या टिकवायच्या आहे, पक्ष टिकवायचे आहे. उद्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील. म्हणून आत्तापासनं पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं. किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांना किंवा आयुक्तांना भेटणार आहात असंही कळतंय. आम्ही एकत्र तो डिसिजन करू. आता एकत्र बसून त्याच्याबाबतची सगळी रणनीती ठरेल आणि आम्ही ते काम करू. किती महत्वाचे म्हणजे कोणकोणते महत्वाचे नेते आहेत आणि किती जण आहेत? माननीय शरद पवार साहेबांनी येण्याचं कबूल केलेलं आहे, सपकाळ साहेबांनी येण्याचं कबूल केलेलं आहे, उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत. त्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करण्याचं काम संजय राऊत साहेब करतायत. CPIचे आमचे ज्येष्ठ नेते बरोबर असणार आहेत. आम्ही सगळे बरोबर असणार आहोत. सत्ताधारी असं म्हणतायत की आता शेतकऱ्यांना आम्ही मदत केलेली आहे, त्यामुळे विरोधकांनी कितीतरी आदळआपट केली तरी काही होणार नाही. जो पॅकेज 31,000 कोटीचं ते सांगतायत ते खरं तर 6,500 कोटीचंच आहे. मागच्या जुन्या योजना एकत्र करून ते पॅकेज समोर ठेवण्यात आलं. किसान सभेनं त्याचा भांडाफोड. आणखी एक महत्वाची बातमी, छगन भुजबळ यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. मविया नेत्यांच्या भेटीआधी भुजबळांनी ही भेट घेतलेली आहे. भुजबळ आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं भेटीचं कारण हे अस्पष्ट आहे. महाविकास आघाडीचे नेते आता निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. त्याआधी छगन भुजबळ यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली याविषयीची उत्सुकता आहे. टायमिंगचा हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण 12:30 वाजता मवियाचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट जी आहे ती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत होणार आहे आणि त्याआधीच छगन भुजबळांची भेट. त्याच्यामुळे कारण जे आहे ते अस्पष्ट आहे. मात्र चर्चा सुरू झाली प्रतिनिधी कृष्णा सुधारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, भुजबळांनी मुख्य निवडणूक आयुक्त अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे. कशासाठी असेल ही भेट? कारण आता कोणत्या कारणास्तव कोणते प्रश्न घेऊन त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. त्यामुळे 12:30 वाजता महाविकास आघाडीचे नेते त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नियोजित भेट होती. मात्र ही दृश्य आपण पाहतो की शरद पवार देखील आता निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी निघतायत. उत्सुकता ही आहे की भुजबळांनी आधी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आजच नेमकी भुजबळांनी निवडणूक अधिकाऱ्यांची नेमकी का भेट घेतली आहे याविषयीची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर राज ठाकरे हे देखील आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्याआधी भुजबळांनी ही भेट घेतलेली आहे. तर अरविंद सावंत हे आता शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत. प्रमुख नेते जे आहेत ते पोहोचत आहेत. उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्या वेळात पोहोचतील. त्यानंतर शरद पवार देखील काही वेळातच शिवालयामध्ये पोहोचणार आहेत. आणि आता शिवसेना असो, मनसे असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आपली या बातमीवर नजर असेल. प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवू. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.